आज महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मिरज विभागीय कार्यालय येथे भेट दिली। यावेळी मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीनं संतोष माने, मुस्तफा बुजुर्ग, बाळासाहेब पाटील यांनी सीताफळीचे झाड लावून त्यांचे स्वागत केलं। यावेळी मिरज शहरातील प्रलंबित समस्या आयुक्त यांच्या समोर मांडण्यात आल्या। तसेच लक्ष्मी मार्केटच्या सुशोभीकरणासाठी इमारतीची पाहणी करण्याची विनंती समितीने केली। आयुक्त शुभम गुप्ता यांनी लक्ष्मी मार्केटच्या इमारतीची पूर्ण पाहणी करून त्याच्या समस्या जाणून घेतल्या। इमारतीच्या चाहूबाजूनी असणारे अतिक्रमण काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना दिले। तसेच इमारतीच्या उत्तर पश्चिमेला असणाऱ्या गटारींच्या स्वच्छतेचा प्रश्न तात्काळ सोडवण्याबाबत स्वच्छता अधिकारी डॉक्टर ताटे यांना आदेश दिले आहेत। आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांनी भेट देऊन इमारतीची पाहणी केल्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी मिरज शहर परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजुर्ग, संतोष माने, बाळासाहेब पाटील, कामिल बागवान, ओबेद बागवान तसेच लक्ष्मी मार्केटमधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नव्याने रुजू झालेले आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांनी मिरज विभागीय कार्यालयाला भेट दिली असता त्यावेळेला आम्ही मिरज शहर परिवर्तन समितीच्या माध्यमातून त्यांची भेट देऊन मिरज शहरातील काही प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा केली। त्यावेळेला त्यांना मिरज शहरातील ऐतिहासिक असणारी वास्तू जी मिरज शहराच्या वैभवात भर टाकते ती म्हणजे लक्ष्मी मार्केटची इमारत, त्या इमारती संदर्भात आम्ही त्यांना या ठिकाणी त्याची पाहणी करण्यास विनंती केली असता साहेबांनी या ठिकाणी येऊन सदर इमारतीची पूर्ण पाहणी केलेली आहे। या ठिकाणी त्यांनी इमारतीच्या चारी दिशांना जे असलेले अतिक्रमण, त्याचबरोबर इमारतीचे जी झालेली पडझड आहे त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात पूर्ण पाहणी करून लवकरात लवकर इमारतीच्या सुशोभीकरणासाठी तो प्रस्ताव तयार करून त्या ठिकाणी इमारतीचा ऐतिहासिक ठेवा पूर्णपणे जतन करण्यासंबंधी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी असलेले अतिक्रमण तत्काळ काढण्याच्या सूचना देखील त्यांनी सहाय्यक आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर इमारतीच्या उत्तरेला आणि पश्चिमेला जी गटर केलेली आहे त्याचा योग्य पद्धतीने विनियोग करून त्यातील पाणी साठा कुठेही अडणार नाही या संदर्भात त्यांनी डॉक्टर रवींद्र ताटे यांना या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। तरी या ठिकाणी आयुक्त साहेबांनी मिरज लक्ष्मी मार्केटच्या इमारतीची पाहणी करून मिरजकरांची जी बऱ्याच वर्षांनी प्रलंबित असलेली मागणी इमारतीचं पुनरुज्जीवन करण्याची त्या संदर्भात लवकरात लवकर करून मिरजकरांना एक सुखद दिलासा द्यावा आणि मिरजेच्या वैभवात भर टाकण्यासाठी सहकार्य करावे अशी आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडे मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने मागणी केलेली आहे। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख, मिरज। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।